शेतकरी कामगार पक्षाच्या मुशीत वाढलेल्या माजी नगरसेविका भारती पोवार या 1995 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्या। 2000 ते 2006 या काळात देवस्थान समितीवर सदस्य म्हणून देखील त्या कार्यरत होत्या। भाई त्र्यंबक सीताराम कारखानीस, विमलताई बागल, भाई केशवराव जगदाळे, भाई दी.बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका भारती पोवार यांची जडणघडण झाली। त्यांच्या 54 वर्षातील सामाजिक आणि राजकीय जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या प्रभाकर पाटील संपादित कोल्हापूरची रणरागिणी भारती पोवार या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 30 जानेवारीला सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला असल्याचं प्रभाकर पाटील यांनी सांगितलं। रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि लोकनेते दी.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे। ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। यावेळी बोलताना दीपाली पोवार यांनी स्त्रीमुक्ती चळवळ आणि विद्यार्थी चळवळीतील भारती पोवार यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे। निर्भीड, परखड स्वभाव आणि उत्तम भाषण कौशल्य यामुळे त्या कोल्हापूरची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी हा या गौरव ग्रंथाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, अक्षय जहागीरदार, प्राध्यापक टी.के. सरगर, सचिन करमाळे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते।